आजच्या या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार गणेशजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे। सुरुवातीला दादा त्या परिसरामध्ये स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचं उद्घाटन करतील। हॉस्पिटलच्या नवनवीन फॅसिलिटीज आहेत, काही दालनं आज नव्यानं त्यांचं लोकार्पण होणार आहे, त्याचं उद्घाटन करतील, पाहणी करतील आणि मग मुख्य मंचावरच्या सोहळ्याला सुरुवात होईल। सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा दे पाटील आणि डॉक्टर अंजली पाटील यांचं सूरज हॉस्पिटल आज आपला एक आनंद सोहळा आपल्या सूरज हॉस्पिटल वर्धापन दिन सोहळा साजरा आहे। त्या आनंद सोहळ्याला अजून एक आनंदाची झालर आज जोडली गेली। डॉक्टर आनंद पाटील यांच्या धाकट्या सुनबाई डॉक्टर मीनल सूरज पाटील यांच्या स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचा शानदार कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानिमित्त आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित तुम्हा सर्व मान्यवरांचं, आप्तमित्र सर्वांचं पाटील परिवारातर्फे आणि सूरज हॉस्पिटलच्या सर्व स्टाफच्या तर्फे मनपूर्वक स्वागत। स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि मान्यवर रुग्णालयातील ज्या इतर सुविधा आहेत त्यांना भेट देण्यासाठी गेलेली आहे। तोपर्यंत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या या विनंतीला मान देऊन जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत डॉक्टर उदय पाटील सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय आर टी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत डॉक्टर उदय पाटील सर यांनी करावं। या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर प्रकाश शेंडके सर यांचे स्वागत डॉक्टर उदय पाटील सर यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो। मलिक सरांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर सुरेश जाधव साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण काय सांगितलं जे आहे प्रत्येकाला नावं घ्यायचं ते कंटिन्यू नावं येतील त्यांची घेत राहा। या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे सन्माननीय अजय कुमार लांडगे सर, सिडकोचे अधिकारी सन्माननीय दीपक आगडे साहेब, माजी नगरसेवक सन्माननीय राजू शिंदे, निशांत भगत, या ठिकाणचे समाजसेवक सन्माननीय कमळे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर मिनल यांचे वडील डॉक्टर सन्माननीय दीपक मनोळकर सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। या प्रभागातील श्री अजय पवार, सुरेश गुंडरे, राजेश ठाकूर
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या डॉक्टर असोसिएशनचे होमिओपॅथी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर गोसावी सर, डॉक्टर विनायक म्हात्रे सर निमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर डॉक्टर प्रतीक तांबे सर, डॉक्टर अशोक पाटील सर, असे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी मी डॉक्टर उदय पाटील सर यांना विनंती करत आहे. आज सूरज हॉस्पिटलचा 21वा वर्धापन दिन, स्माइलेक्स या डेंटल क्लिनिकचं उद्घाटन, त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या ज्या नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे यांची पाहणी लोकनेते सन्माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब हे करत आहेत. ही पाहणी संपल्यानंतर थोड्याच वेळात या व्यासपीठाच्या कार्यक्रमासाठी ते या सभागृहात दाखल होतील. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सभागृहात दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे, तरी सर्वांना विनंती आहे की या प्रवेशद्वाराजवळ जी लोक आपण उभे आहात, स्टेजच्या उजव्या बाजूला उभे असणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी समोर स्थानापन्न व्हायचं आहे. हा रस्ता या कार्यक्रमाचे आपले आजचे प्रमुख पाहुणे टाळ्यांच्या गजरामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. यातलं कोणी नाही असं सुरेश जाधव, विजय दशरथ बघा आलेच नाही, येणारच नाही. मंचावर उद्घाटक गणेशजी नाईक, विभागीय आयुक्त कोकण विभाग विजय सूर्यवंशी साहेब, माजी कामगार आयुक्त महाराष्ट्र सुरेश जाधव साहेब, माजी नगरसेवक कुटुंब मित्र दशरथ भगत साहेब, माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ आणि पाटील परिवाराचे 6 सदस्य यांना विनंती कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. सुस्वागतम. डॉक्टर आर एन पाटील यांच्या सूरज हॉस्पिटलला 21 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या आनंद सोहळ्याचा कळस असलेला स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचा शानदार उद्घाटन सोहळा असा दुग्ध शर्करा योग आज जुळून आणण्यात आलेला आहे. पाटील परिवाराच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्यात उपस्थित मंचावरचे मान्यवर आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा 21 वर्षांचा काळ सहज सोपा विना अडचणीचा असू शकतो,
पण एखाद्या संस्थेच्या बाबतीत आणि त्यातही आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत ही वाटचाल सहज सोपी असू शकत नाही. निश्चितच ती कसोटीची असते, परीक्षेची असते, अनेक समस्यांवर मात करत केलेल्या वाटचालीची असते. पण भविष्य उनका होगा जो बदलना चाहेंगे या तत्वानुसार सूरज हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षागणिक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नवनवीन उत्तमोत्तम सेवा रुग्णसेवेमध्ये आणत सूरज हॉस्पिटल स्वतःसाठी आणि नवी मुंबईसाठी मानबिंदू ठरत आलेलं आहे. नवी मुंबईमध्ये स्पेशल न्यूरो क्लिनिक अर्थात मेंदूवर उपचार करणारं रुग्णालय नव्हतं. तो शोध सूरज हॉस्पिटल इथं येऊन थांबलेला आहे. 15 बेडचं रुग्णालय 50 बेडचं झालं. पहिल्या 5 वर्षातच इन्शुरन्स फॅसिलिटी सुरू झाली, सिटी स्कॅन सुरू झालं. कॉर्पोरेट हॉस्पिटलला सुद्धा नसतात अशी कोटी रुपयाची मशीन्स इथं आणली गेली. आणि सर्वात महत्त्वाचं, अपोलो असेल, फोर्टिस असेल, नवी मुंबईतली कुठलंही कॉर्पोरेट हॉस्पिटल घ्या, त्या हॉस्पिटलच्या 30 ते 40% कमी किमतीमध्ये अत्यंत आधुनिक अशी उपचार यंत्रणा आपल्या सेवेसाठी इथं रुजू झालेली आहे. कोविड काळामध्ये बऱ्याच हॉस्पिटलनी स्वतःचं सेटअप कोविड हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट करून घेतले. पण सूरज हॉस्पिटलनं हा व्यावसायिकपणा, थोडा निगेटिव्ह शब्द असेल, हा धंदेवाईकपणा टाळला. आवर्जून नॉन कोविड हॉस्पिटल ही आपली ओळख कायम ठेवली. आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य रुग्णांना आणि दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. कित्येक रुग्ण कोविड नसताना आपल्या वर्षानुवर्षाच्या दुर्धर आजाराला मृत्युमुखी पडले. सूरज हॉस्पिटलनं मात्र या ट्रीटमेंट सोडल्या नाहीत. यामागे डॉक्टर आर.एन. पाटील यांचा एक ठामपणा होता. ना बदलूंगा मेरा हौसला जिंदगी भर, मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है, असं मानून डॉक्टरकीची शपथ घेतलेले ते सामाजिक जाणीवेचे डॉक्टर आहेत. साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये तयार झालेला शिस्तीचा, राष्ट्रीय जाणीवेचा पाया सुद्धा या मानवतेला बळ देत असावा. पुण्याची सिरम कंपनी जिनं कोविडच्या लस बनवल्या, कोविडच्या काळामध्ये थेट लस कुणालाच देत नव्हती. अपवाद होता देशातल्या 2 हॉस्पिटल्सचा. एक कर्नाटकमधलं काहीतरी राजामुंद्री असं काहीतरी नाव आहे त्याचं. या हॉस्पिटलला कोविडच्या लस डायरेक्ट मिळाल्या सिरमकडून. आणि दुसरं हॉस्पिटल होतं ते आपलं सूरज हॉस्पिटल, ज्याला 1 लाख वॅक्सिन्स थेट सिरमकडून मिळालेल्या होत्या. हा असा सन्मान कुणालाही मिळत नसतो मित्र हो. गेल्या 25 वर्षात डॉक्टरांनी घेतलेली शेकडो आरोग्य शिबिरं, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ चेकअप, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, ही पुण्याई डॉक्टरांच्या मागे उभी होती. म्हणून सिरमनं देशामध्ये केवळ दोघांना दिलेला मान एका सूरज हॉस्पिटलला दिला. दादा या पाटील परिवाराची गंमत आहे. डॉक्टर आर.एन. मेंदूचे डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती अंजलीताई या मनाच्या डॉक्टर आहेत. पुढची पिढी त्यांचे चिरंजीव उदयजी हृदयाचे डॉक्टर आहेत आणि सुनबाई रमा मेंदूच्या डॉक्टर आहेत. असं म्हणतात की दिमाग दिल की नाही सुनता और दिल दिमाग की नाही सुनता. पण इथं दिल आणि दिमाग एकमेकाला हातात हात धरून चाललेला आहे. त्यामुळे 21 वर्षांचा प्रवास इतका छान चाललेला आहे. एकमेकाला सांभाळून दिल आणि दिमाग काम करताना आपण पाहतो इथं. आणि म्हणूनच सूरज हॉस्पिटलमधल्या स्टाफच्या चेहऱ्यावर आपण बघाल हा आनंद, ही स्मित सेवा ते देऊ शकतात, कारण ते दिल दिमाग एकत्र काम करतो. त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव IT क्षेत्रातले सूरज पाटील यांचा IT सपोर्ट असतो हॉस्पिटलला. नवीन सूनबाई दंतवैद्यक डॉक्टर मिनल पाटील, स्माइलेक्सचं उद्घाटन झालं. त्या स्माइलेक्सची धुरा याच्या पुढे सांभाळणार आहे. ह्या सूरज पाटील आणि मिनल पाटील यांना हा दिल दिमागवाला जोड शिकण्यासारखा आहे. तो घेऊन आता स्माइलेक्सची वाटचाल आजपासून सुरू होते. हा प्रवास असाच नवनवीन शिखरं पादाक्रांत करत राहावा, नवी मुंबईच्या रुग्णसेवेला बळकटी देणारा ठरावा, अशा शुभेच्छा घेऊन आलेल्या मान्यवरांचं तुम्हा सर्वांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. पाटील परिवाराच्या हस्ते हे स्वागत होईल. मी मान्यवरांना विनंती करेन की हे स्वागत आपण स्वीकारावं. सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री
गणेशजी नाईक यांचं स्वागत केलं जातं. मी डॉक्टर आर एन पाटील यांना विनंती करेन की हे स्वागत आपण आपल्या हस्ते करावं. माजी कामगार आयुक्त IAS अधिकारी सुरेश जाधव साहेब उपस्थित आहेत. मी अंजलीताईंना विनंती करीन की सूरज हॉस्पिटल परिवारातर्फे जाधव साहेबांचं स्वागत आपण करावं. माजी नगरसेवक दशरथजी भगत या सोहळ्यामागे सुरुवातीच्या दिवसापासून आणि 21 वर्ष उभे आहेत सूरज हॉस्पिटलच्या मागे. कुटुंब मित्र असं आम्ही म्हणतो त्यांना. दशरथ भगत यांचं स्वागत. मी डॉक्टर उदय पाटील यांना विनंती करेन की स्वागत करण्यासाठी आपण पुढे या. माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर रमा पाटील यांना विनंती. रमा मॅडमला अजून एक विनंती. माजी विभागीय आयुक्त पुणे RT शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपण करावं. यानंतर सूरज पाटील यांना विनंती करीन पाटील परिवारातर्फे सूरज हॉस्पिटलतर्फे मलिक नेर साहेबांचं स्वागत आपण करावं. MIDC टाउनशिपचे मॅनेजिंग डायरेक्टर मलिक नेर साहेब. डॉक्टर मीनल पाटील यांना विनंती. समाजसेविका राजश्री कमळे मॅडम मंचावर उपस्थित, त्यांचं स्वागत आपण करावं. तसंच समाजसेविका शैला पाटील या सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपल्या हस्ते करावं. शैला पाटील यांचंही स्वागत केलं जात आहे. डॉक्टर मीनल यांना विनंती हे स्वागत आपल्या हस्ते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला आनंदाचे 2 पदर जोडलेले आहेत. एक तर स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचं उद्घाटन झालं आणि आपल्या सूरज हॉस्पिटलचा वर्धापन दिन. स्माइलेक्स डेंटल क्लिनिकची धुरा सांभाळणार असलेल्या डॉक्टर आर एन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई डॉक्टर मीनल पाटील. स्वतःचं क्लिनिक हे कोणत्याही डॉक्टरसाठी आनंदाचं स्वप्न असतं. ते स्वप्न आज त्यांचं साकार झालं, मूर्त स्वरूपात आलं. आजच्या या आनंद क्षणानिमित्तानं पाहुण्यांचं स्वागतही त्या करतील आणि आपल्याशी संवाद साधतील. सुरुवातीला प्रास्ताविक डॉक्टर मीनल पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम मी डॉक्टर मीनल पाटील आज स्माइलेक्स डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन व सूरज हॉस्पिटलच्या 21st ॲनिव्हर्सरी निमित्त आलेले लोकनेते महाराष्ट्र राज्याचे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय गणेशजी नाईक सर आणि कोकण विभाग डिव्हिजनल कमिशनर माननीय विजय सूर्यवंशी साहेब व आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सूरज हॉस्पिटल गेल्या 2 दशकांपासून नवी मुंबईकरांच्या आरोग्य सेवेत कार्यरत आहे. या परंपरेत स्माइलेक्स डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून मला सहभागी होता येत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. डेंटल एज्युकेशनसाठी मी आमचे मूळ गाव असलेल्या बेळगाव येथील सुप्रसिद्ध केली रुग्णालयाची निवड केली. या ठिकाणी BDS केल्यानंतर पेरोडॉन्टिस्ट विभागामध्ये मी स्पेशलायझेशन केलं. नवी मुंबईत आल्यावर सुप्रसिद्ध डॉक्टर राहुल डाले यांच्या गायडन्सखाली वैद्यकीय सेवा दिली. तसेच इतर अनेक सिनियर्सच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला. या क्लिनिकच्या माध्यमातून सर्व बेसिक तसेच ॲडव्हान्स डेंटल प्रोसिजर्स
वाजवी दरात गुणवत्तेत तडजोड न करता उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे. अटॅच ऑपरेशन थिएटर असल्यामुळे कॉम्प्लेक्स डेंटल सर्जरीज करण्याची सुविधासुद्धा आपल्याकडे आहे. ESIC, CGHS, CRPFच्या विविध स्कीम्सचा देखील रुग्णांना लाभ होणार आहे. याशिवाय ज्या रुग्णांना ओल्ड एज किंवा इतर काही डिसेबिलिटीमुळे क्लिनिकपर्यंत येता येत नसेल त्यांच्यासाठी घरपोच डेंटलची सुविधासुद्धा आजपासून आम्ही देत आहोत. हे सर्व केवळ माझे शास्त्री डॉक्टर RN पाटील सर यांच्या प्रोत्साहनामुळे शक्य झाले आहे. शिवाय या जबाबदारीमध्ये सासू डॉक्टर अंजली पाटील, दीर डॉक्टर उदय पाटील आणि जाऊ डॉक्टर रमा पाटील यांचा सपोर्ट मिळणार असल्यामुळे ही जबाबदारी मी यशस्वीपणे पेरेन असे मला वाटते. आज माझ्या क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी मला वैद्यकीय सेवेसाठी नेहमी प्रोत्साहन देणारे माझे पती सूरज पाटील, वडील प्राध्यापक दीपक मनोळकर, भाऊ ऋषिकेश मनोळकर, बहिणी रीमा मनोळकर व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज आवर्जून उपस्थित आहे. सर्वांना व माझ्या स्वर्गीय आई म्हणजे चंद्रकला मनोळकर यांच्या पवित्र स्मृतीसह अभिवादन करून मी माझ्या कार्याचे शुभारंभ करत आहे. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानते व माझे प्रास्ताविक संपवते. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर मिनल. काही माणसं निश्चित असं एक स्वप्न पाहतात, ते स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आयुष्य झोकून देतात आणि त्यातून काळाच्या पटलावर कोरलेली अशी शिल्प उभी राहतात सूरज हॉस्पिटलसारखी. 21 वर्षांपूर्वी डॉक्टर RN पाटील आणि डॉक्टर अंजली पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न सूरज हॉस्पिटल आज 21 वर्ष पूर्ण करून हे स्वप्न रौप्य महोत्सवाकडे आगेकूच करतंय. सूरज हॉस्पिटलसाठी डॉक्टर RN पाटलांची पुढची पिढी खांद्याला खांदा लावून उभी राहिली आहे. त्यांचे चिरंजीव डॉक्टर उदय पाटील हृदयरोग तज्ज्ञ, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर इन्सर्शनमध्ये निष्णात डॉक्टर आहेत. तर सुनबाई डॉक्टर रमा उदय पाटील MBBS MD DNB इन न्यूरोलॉजिस्ट आहे. सूरज हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्तानं या पुढच्या पिढीनं घेतलेला एक आढावा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पाहूया. एवी प्लीज. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझे विनम्र अभिवादन. आज सूरज हॉस्पिटलच्या 21व्या वर्धापक दिनाच्या निमित्तानं मागच्या 20 वर्षातला अनेक घडामोडींचा अलौकिक प्रवास मी डॉक्टर रमा पाटील आपणास सादर करत आहे. मेंदूच्या A to Z आजारांवर उपचार करण्यास सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती हा एक केवळ योगायोग नसून त्यामागे आहे जीवापाड मेहनत, आत्मविश्वास, जिद्द आणि दुर्दम्य आशावाद. ऍक्सिडेंटल ब्रेन इंजुरी, पॅरालिसिस, फिट्स, डोकेदुखी, चक्कर या व अशा अनेक मेंदू विकारांसाठी कोकणापासून मुंबईपर्यंत जनमानसांचा देव ठरलेली आणि आज तब्बल 20 वर्षानंतरही असंख्य रुग्णांना जीवदान करून त्यांच्या हृदयात अक्षयीचे स्थान मिळवणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर RN पाटील सर. सन 1999 मध्ये JJ हॉस्पिटलमधून न्यूरोसर्जरी विषयामध्ये प्रावीण्य मिळाल्यानंतर सरांनी जपान येथून मायक्रो न्यूरोसर्जरी या विषयामध्ये फेलोशिप संपादन केली. मेंदूच्या सर्व आजारांचा सखोल अभ्यास व प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या साह्याने सरांनी शून्यातून विश्वाची निर्मिती केली. त्यांना तितकीच अद्भुत साथ डॉक्टर अंजली पाटील यांनी वेळोवेळी दिली आहे. ते अत्यंत कुशल मनोविकार तज्ज्ञ असून हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा सहभाग असतो. सानपाडा येथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं सूरज हॉस्पिटल हे नवी मुंबईतलं 50 बेडेड स्मॉल स्केल फर्स्ट NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे. लेटेस्ट उपकरणांनी सुसज्ज ICU, स्पेशल रूम्स, वॉर्ड्स, ऑपरेशन थिएटर्स, पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी डिपार्टमेंट ही इथली वैशिष्ट्ये आहेत. तसंच निरनिराळ्या विषयातली पारंगत डॉक्टर्स, अदर हायली ट्रेन्ड मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ इथे कार्यरत असतात. हॉस्पिटल न्यूरोलॉजीशी निगडीत EEG, EMG, नर्व्ह कंडक्शन टेस्टिंग, CT स्कॅन या सुविधा उपलब्ध करून देतात. तसंच कार्डिओलॉजीशी निगडीत ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट या सुविधा इथं उपलब्ध आहेत. आणि अशा अनेक सुविधा आता आजपासून आम्ही इव्हन घरपोच सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. सूरज हॉस्पिटल येथे मेंदूच्या सर्व आजारांवर केवळ इलाज नव्हे तर जागतिक पातळीवर त्या आजारांवर चाललेल्या संशोधनाच्या आधारित अद्ययावत उपचार रुग्णाला उपलब्ध करून देण्यात डॉक्टर RN पाटील सर सतत प्रयत्नशील असतात. त्यातील काही महत्त्वाच्या आजारांवर केलेली उपाययोजना मी प्रस्तुत करत आहे. लकवा, पॅरालिसिस, मेंदूमध्ये रक्तवाहिनीमध्ये गुठळी होऊन किंवा रक्तवाहिनी फुटून होणारा हा आजार त्वरित उपचार न केल्यास
रुग्णाला गंभीर अपंगत्वाचा सामना करावा लागतो. मला अभिमान आहे की सूरज हॉस्पिटलला पोहोचलेल्या 90% पेशंट्सना 45 मिनिटाच्या आत आवश्यक असलेलं इंजेक्शन दिलं जातं. तसंच ॲडव्हान्स्ड कॅथलॅबच्या साह्याने रक्तवाहिनीमध्ये डायरेक्ट कॅथेटरद्वारा गुठळी काढून उपचार करण्याची अत्यंत मॉडर्न सुविधा सुद्धा सरांनी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ज्या पेशंटच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील त्यांच्यासाठी हृदयासारखेच अँजिओप्लास्टी म्हणजे स्टेंटिंग करणे शक्य झाले आहे. याशिवाय रक्तवाहिन्यांचे अनेक दोष जसे की अॅन्युरिझम, एव्ही फिस्च्युला यांच्यासाठी कॉइलिंग, एम्बोलायझेशन या अद्ययावत सुविधा आज हॉस्पिटलला उपलब्ध आहे. आज समाजामध्ये मायग्रेनचं प्रमाण खूप वाढलं आहे. 15 माणसांपैकी 1 असा इतका हा कॉमन आजार औषधांना बऱ्याचदा जुमानत नाही. पेन किलरचा मारा करूनही डोकेदुखी थांबत नाही. अशा रुग्णांसाठी डॉक्टर आर एन पाटील सरांनी FDA अप्रूव्ड 3 उपकरणं उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे ड्रग फ्री ट्रीटमेंट शक्य झाली आहे. शिवाय चक्कर हा जनसामान्यांचा अजून एक कॉमन आजार. त्यासाठी मेंदू, कान, मणका यांशी निगडीत 40हून अधिक आजार कारणीभूत असतात. बऱ्याचदा जनरल प्रॅक्टिशनर किंवा सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर जास्तीत जास्त 2 ते 3 प्रकारच्या गोळ्या देतात, ज्याच्याने रुग्णाला हवा तसा आराम अनुभवायला मिळत नाही. हे लक्षात घेऊन डॉक्टर आर एन पाटील सरांनी अद्ययावत अशी न्यूरो इक्विलिब्रियमची सुविधा आज हॉस्पिटलला उपलब्ध करून दिली आहे, ज्या अंतर्गत अशा पेशंटचं योग्य ते निदान होऊन योग्य तो उपचार त्यांना उपलब्ध करून देणं शक्य झालं आहे. हॉस्पिटलच्या प्रगतीतला अजून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे झीस टिव्हॅटो 700 न्यूरोसर्जरी मायक्रोस्कोप. मेंदू व मणक्याच्या कितीही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर आर एन पाटील सर आणि त्यांची तितकीच कार्यक्षम न्यूरोसर्जरी टीम शिताफीनं पार पाडतात.
आजतागायत अनेक ॲक्सिडेंटल, ब्रेन इंजुरीज आणि लकव्याच्या पेशंटची हॉस्पिटलनं सेवा केली आहे. बऱ्याचदा अशा पेशंट्सना गंभीर अपंगत्वाचा सामना करावा लागतो. आयुष्यात पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. बऱ्याचदा असे पेशंट्स आयुर्वेदिक तेल, मसाज, स्टेम सेल थेरपी, अनेकदा अवैज्ञानिक अंधश्रद्धाळू उपायांना सुद्धा नाहक बळी पडतात. हे लक्षात घेता डॉक्टर आर.एन. पाटील सरांनी अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशी संवर्धन रिहॅबिलिटेशनची सुविधा आज रुग्णांना समर्पित केली आहे. या अंतर्गत रुग्णांना कन्व्हेन्शनल फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच आणि स्वॅलो थेरपी तर मिळणारच, पण अतिशय आधुनिक अशी न्यूरोमॉड्युलेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध झाली आहे, ज्याने त्यांच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण निर्माण झालेला आहे. सरांचा हा सर्व आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी डॉक्टर रमा पाटील, न्यूरोलॉजिस्ट, आणि डॉक्टर उदयजी पाटील, कार्डिओलॉजिस्ट, त्यांचा हा वसा पुढे चालवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहोत. मी MD बॉम्बे हॉस्पिटल येथून पूर्ण केल्यानंतर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल येथे न्यूरोलॉजी विषयामध्ये प्रावीण्य मिळवलं. सरांचं बोट पकडून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, छत्रछायेखाली स्वतःचा विकास करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या अमूल्य अशा, दिव्य अशा अनुभवाची शिदोरी मला प्राप्त झाली. इपिलेप्सी हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. आज तळागाळाच्या लोकांमध्ये अजूनही या आजाराविषयी भ्रामक समजुती आहे. अशा लोकांमध्ये जनजागृती करणं आणि अधिकाधिक लोकांना योग्य तो उपचार मिळवून देणं हे माझं कार्य सध्या चालू आहे. याशिवाय मुव्हमेंट डिसऑर्डर्स जसं हातापायांना कंप, पार्किन्सन्स, डिस्टोनिया या आजारांविषयी देखील जनसामान्यांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. अशा अधिकाधिक पेशंट्स योग्य तो उपचार उपलब्ध करून देण्याचं माझं ध्येय आहे. तसंच डिमेन्शिया, मल्टिपल स्क्लेरोसिस, मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्मिळ आजारांवर सुद्धा मी काम करत आहे. मी डॉक्टर उदय पाटील, इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर आर.एन. पाटील सूर्य हॉस्पिटल इथं कार्यरत आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे कोरोनरी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि पेसमेकर हे हृदय वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया नेहमीच केली जात आहेत. आपल्या इथे महात्मा फुले अंतर्गत बऱ्याच रुग्णांना आपण मोफत अँजिओप्लास्टी करू शकलो. त्याचबरोबर कामगारांसाठी ESIC स्कीम आपण नेहमी राबवत आहोत आणि मोफत हे उपचार त्यांना देत आहोत. आपल्याकडे पोलीस स्कीमसाठी MPK योजना आहे. त्याचबरोबर CRPF जवानांसाठी CGHS थ्रू आपण पूर्णपणे मोफत उपचार, आर्मी नेव्हीसाठी ECHS स्कीम
आपण राबवत आहोत आणि यापुढेही या योजनांचा जास्तीत जास्त लाभ सर्वांना पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद. हृदय आणि मेंदूच्या सर्व आजारांवर एक आधुनिक आणि विश्वसनीय पर्याय नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देणं हे माझं आणि डॉक्टर उदयजी पाटील यांचं प्राथमिक ध्येय आहे. या आमच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही सदिच्छा मी व्यक्त करते. धन्यवाद. हा होता सूरज हॉस्पिटलच्या सोयीसुविधा आणि 21 वर्षांच्या वाटचालीचा आढावा. ज्या स्माइलेस डेंटल क्लिनिकचं आपण उद्घाटन केलं, त्याचं उद्घाटन करत असताना मान्यवरांनी अवलोकन केलं. आपण मंडळी सगळी इथे बसलेला होता. 2 मिनिटामध्ये डेंटल क्लिनिकमधल्या सोयीसुविधांबद्दल जाणून घेऊया डॉक्टर मिनल नाईक यांच्याकडून, मिनल पाटील यांच्याकडून. रुग्णसेवेचा बराच पल्ला गाठलाय आणि बराच पल्ला गाठायचा आहे. काही स्वप्न साकारली आहेत, काही अजून साकारायची आहेत. अशा वळणावर केलेले हे सीमावलोकन. असं म्हणतात की 2 हात जोडल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही आणि शेकडो हात एकत्र आल्याशिवाय कुठली कार्यसिद्धी होत नाही. मी नाही, तुम्ही नाही, आपण सर्व ही भावना असेल आणि असे शेकडो हात जर एखाद्या कामाला लागले तर गोवर्धन सुद्धा उचलता येतो असं म्हणणारे डॉक्टर आर्यन पाटील सूरज हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय त्या हातांना देऊ इच्छितात ज्या हातांच्या सहकार्याने हे वैभव उभं राहिलेलं आहे. 15 बेडचं हॉस्पिटल 50 बेडचं झालं. 52 डॉक्टर्स कन्सल्टिंगसाठी येतात इथं. जवळपास 150 स्टाफ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करतो आहे. या सगळ्या मेहनतीतून NABH ॲक्रेडिशनचा मान सूरज हॉस्पिटलला मिळाला. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत करायला. नवी मुंबईकरांसाठी हा मान आहे की एवढं आधुनिक सुविधा असलेलं हॉस्पिटल आपल्या नवी मुंबईत आहे आणि ज्यांच्या श्रमातून हे वैभव उभं राहिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय हा आनंद सोहळा पूर्णत्वाकडे जाणार नाही. या भावनेतून या 21 वर्षांमध्ये ज्या ज्या सेवांसाठी हा हात लागलेला आहे त्यातले काही प्रातिनिधिक सत्कार आपण या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं करतो आहोत. मी दादांना विनंती करेन की आपल्या हस्ते या मंडळींना गौरव करावा आणि त्या सत्कारातून त्यांना पुढच्या कार्यासाठी ऊर्जा मिळावी. डॉक्टर बटुक दियोरा, न्यूरोसर्जन KEM हॉस्पिटल. डॉक्टर बटुक दियोरा, प्लीज स्टेजवर या. पुढचं नाव डॉक्टर बिजन आचार्य, न्यूरोसर्जन MGM हॉस्पिटल. त्यानंतर डॉक्टर समीर चिटणीस यांना मंचावर पाचारण करतो. एनेस्थेसिस्ट आहेत, भूलरोग तज्ज्ञ. डॉक्टर वंदना जवळकर, या सुद्धा भूलरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर किरण वळवी, फिजिशियन. डॉक्टर
गणेश क्षीरसागर पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टर सचिन कुरकालीकर ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर सचिन कुरकालीकर आले, डॉक्टर पंकज त्रिपाठी ICU, इंटेन्सिव्ह केअर डॉक्टर पंकज त्रिपाठी, संतोष देशमुख ॲडमिनिस्ट्रेटर, दीपक वाघमोडे सुपरवायझर, अविनाश सदाकळे मेडिक्लेम विभागाचे प्रमुख, विनोद अनंत म्हात्रे PRO सूरज हॉस्पिटल, संदीप एकनाथ कुंभार OSC मॅनेजर, काजल ईशान मुल्ला नर्सिंग इंचार्ज, हर्षदा दिनेश सावंत सहाय्यक नर्सिंग इंचार्ज, काजल मुल्ला, हर्षदा सावंत, सनी काशीनाथ कीर्तिशाही स्टाफ नर्स, सनी कीर्तिशाही, रजनी सनोत्रा ऑफिस असिस्टंट, रेश्मा शेलाटकर लॅब इंचार्ज, अनिल आमले फार्मासिस्ट, रेश्मा शेलाटकर यांच्या नंतर अनिल आमले फार्मासिस्ट, दीपाली आमले अकाउंटंट, पिंकू मांझी ऑपरेशन थिएटर इंचार्ज, दीपाली किरण आमले, पिंकू मांझी, वालाजी रामचंद्र चवळे वाहन विभाग, आणि स्वच्छता ही सेवा या भावनेनं कार्यरत सुवर्णा भीमराव पाटील, निलमा यालसाठी आणि मीना दत्ताराम सावंत तिघींना विनंती कृपया मंचावर या. सुवर्णा पाटील, त्यानंतर निलमा यासाठी आणि मीना दत्ताराम सावंत. हे प्रातिनिधिक सत्कार होते. हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येक घटक हा रुग्णसेवेमध्ये स्वतःला कर्तव्य समजून, सेवा समजून, ईश्वर सेवा समजून काम करतो. ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे सत्कार होते. इथं काम करणाऱ्या प्रत्येकानं हा सत्कार स्वतःचा मानून घ्यावा. धन्यवाद. आपण आरशामध्ये रोज स्वतःला पाहतो, पण लोक आपल्याकडे कसं पाहतात तो आपला खरा चेहरा असं म्हटलं जातं. डॉक्टर RN पाटलांना भेटलो की त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे, सात्विक व्यक्तिमत्वाकडे पाहूनच अर्धा हजार बरा होतं असं बोलणारे बरेच पेशंट आम्हाला भेटले. सानपाड्यामध्ये आपलं सूरज हॉस्पिटल उभं करणं हे डॉक्टरांचं भाग्य असं जर मानलं तर अशी उच्च दर्जाची नीतिमूल्य जपणारं सूरज हॉस्पिटल नवी मुंबईत असणं हे नवी मुंबईकरांचं भाग्य आहे. असं हे द्वैत गेली 21 वर्ष चालू आहे. हे नातं 21 वर्षांचं झालंय. त्यानिमित्तानं डॉक्टरांना विनंती, त्यांनी आपल्या भावनांना शब्दरूप द्यावं. आज सूर्य हॉस्पिटलच्या 21व्या वर्धापनानिमित्त व स्माइलेक्स डेंटल क्लिनिकच्या इनॉग्रेशन निमित्तानं आज आपल्यामध्ये हजर असलेले माननीय
गणेश नाईक, वनमंत्री तसेच पालकमंत्री पालघर जिल्हा हे अत्यंत जिव्हाळ्यानं आणि आमच्या प्रेमाच्या संबंधावर दादा आलेले आहेत. त्याचबरोबर आज स्टेजवर नाही पण माझे अत्यंत जीवलग मित्र IAS ऑफिसर आहेत विजय चोरचे साहेब. अत्यंत मोठ्या कामामुळे ते कधी येऊ शकलेले नाहीत पण त्यांचं नाव घेणं मला खरंच वाटतं. त्याचबरोबर माननीय दत्तजी भगत या भागातले माझे नगरसेवक, कशी मैत्री झाली आम्हाला कळालंच नाही. असे अत्यंत लोकप्रिय नगरसेवक आमचे डॉक्टर जयाजी नाम फार आमचे जुने मित्र आहेत. डॉक्टर मान्य सुरेश जाधव साहेब माझे शाळेपासूनचे मित्र, IAS रिटायर्ड कमिशनर आहेत ते. मिस्टर मलिक नेर ते पण IAS आहेत, ते रिटायर्ड आणि ॲक्टिव्ह आता महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड याचे MD आहेत ते. RT शिंदे रिटायर्ड ॲडिशनल कमिशनर पुणे महानगरपालिका. इतर स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, प्रेमापोट आलेले आपले सर्व मान्यवर, काही पत्रकार माझ्या मैत्रीसाठी खास झाले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर समोर असलेले प्रेमाने माझे काही पेशंट बंधू भगिनींनो, आज मला अत्यंत आनंद होतोय की आज हॉस्पिटल 21 वर्ष पूर्ण झाले. हा कार्यक्रम मी माझ्यासाठी केलेला नाही, जे सांगतोय ते फक्त झलक आहे, तुमच्यासाठी आहे. एक प्रयत्न आहे की हॉस्पिटल नाही, हा आरोग्य मंदिर उभा राहायला पाहिजे. मी प्रथम क्लिअर करतो, ही माझी ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, हे मला तुम्हाला शेवा दे. सुरुवात एका छोट्या घटनेत झाली होती. दादा 2002 मध्ये MGM छोटं होतं. मी काही छोटं हॉस्पिटल ऑपरेशन करायला गेलो आणि मला सांगण्यात आलं डॉक्टर 1 लाख रुपये डिपॉझिट घ्या मग पेशंट आत घ्या. मी म्हटलं अरे रात्री 2 वाजले, लोक कुठं रस्त्यावर 1 लाख रुपये घेऊन फिरतात का? आणि 1 लाख रुपये खिशात नाही म्हणजे एखादा जीव जायचा. मला नितीन साहेब मदत केली, पेशंट MGM शिफ्ट केला, मी ऑपरेशन केलं, पेशंट वाचला. त्यावेळी मी मनात ठरवलं की आपण काहीतरी केलं तर आपण हॉस्पिटल चालू करूया. त्या काळात दाडगे साहेबांच्यामुळं माझी मैत्री झाली दशरथ भगत साहेबांशी. ते मला ह्या भागात घेऊन आले. त्यावेळी मोरात एकच बिल्डिंग होती, तसा चिखल होता. नाना म्हटले या ठिकाणी डॉक्टर हॉस्पिटल बांधूया. पण खंत अशी होती की पैसेच नव्हते. 12.5%च्या भोकट बांधायचं कसा. पण थोडं थांबलो, थोडंसं सारपार डेव्हलप झालं, 2 फ्लॅट घेतले याच बिल्डिंगमध्ये आणि हॉस्पिटल सुरुवात करूया. आपण 10-15 बेड टाकल्या. त्यावेळी ही आठवण सांगणं मला गरजेचं वाटतं. आबा गृहमंत्री होते. आबांना मी सांगायला आबा मी हॉस्पिटल चालू करतोय. आबा मला म्हणाले डॉक्टर मला बोलवत नाही का? नाही तू राज्याचे तुम्ही डेप्युटी CM आहात, एवढा मोठा कार्यक्रम करणं मला काही शक्य होणार नाही. आबा म्हणजे नाही म्हटले डॉक्टर, कोट्यावधी याची उद्घाटन करणं हे माझं काम नाही आहे. तुमची भावना फार महत्त्वाची आहे, ती पोचणं गरजेचं आहे. आबाने त्यावेळी माननीय विमलताई मुंडा मॅडम ह्या आरोग्यमंत्री होत्या, त्यांचे 3 कार्यक्रम फिक्स होते, कॅन्सल करायला हवे. दादांना फोन केला, दादा ह्या कार्यक्रम आपण जायचं आहे. कार्यक्रम ठरला. परत मी माझी पत्रिका माझ्या लक्षात आलं की आपल्या कार्यक्रमाची पत्रे आबांनी स्वतः तयार केली होती. कुणी बोलायचं काय करायचं स्वतः आबांनी ठरवलं. सगळं झालं. शेवटच्या 2 तास मी बघितलं आबांच्या पत्र माझं नावच नाही. म्हटलं गायबच येतो. मी आबांचे फार संबंध जवळचे होते. म्हटलं आबा ही काय माझी फसवणूक तुम्ही करताय. म्हटलं मला प्रॉमिस करताय, हे राजकारण आहे का तुमचं? आबा हसायला लागले. मग ते अधिकार बोलून मग असं कळालं आबाने त्या वर्षी दारदार बंद केले होते. आबांच्या जीवाला धोका होता, रिस्क होती खूप. आणि परत तो कार्यक्रम कॅन्सल झाला. आबाने नाही म्हणून सांगितलं. त्या दिवशी आबांचा कर्नाटक कार्यक्रम होता. आबाने तो कार्यक्रम कॅन्सल करायला लावला. चॉपरनं आबा इथं आले. त्यांनी सांगितलं माझ्या जीवाला धोक्यात मला परवा नाही, मला एक्स्ट्रा सिक्युरिटी देणं पोलिसांचं काम आहे, मी येणार. आणि आबा या कार्यक्रमाला आले. नुसते आले नाही, त्या सारपाडा वैसन सांगतो त्यावेळी इथं ट्रान्सफॉर्मर नव्हते, रस्ते नव्हते. आबा आल्यामुळे आपल्या विभागाला एक फायदा झाला की आमची डेव्हलपमेंट 4 दिवसात होऊन गेली. त्यावेळी मोठं काम झालं. आणि दादांच्या साक्षीनं त्या सर्व ट्रान्सफॉर्मर सेक्शन आपण उद्घाटन केलं. आणि मी पहिलं तेव्हा डिक्लेअर केलं हे हॉस्पिटल पूर्ण कॅशलेस असेल, कुठलाही पेशंट खिशात पैसे नाही, जीव जाणार नाही. आणि ते दादा मी पुढे आतापर्यंत पाळलेलं आहे. कारण मला याचा मनाचा आनंद होतो. दादांनी कार्यालय शेवटी जाता मला बाजूला घेतलं, मला एक फोन नंबर दिला आणि दादांनी सांगितलं डॉक्टर नोव्हेंबरला जर कोणती अडचण आली तर मला कधीही बोलवा. आणि दादा तुम्ही आणि तुमचं सर्व कुटुंबीय, संदीप नाईक असतील, संजीव नाईक असतील, सागर साहेब असतील, गेले 21 वर्ष तुम्ही ठामपणे माझ्या पाठीवर उभा आहेत, त्याचा मला अत्यंत आनंद आहे.
आणि फक्त माझ्या नाही, दादाने कधी फोन नाही केला डॉक्टर या पेशंट बिल कमी करा. दादांचा फोन कसा असतो, डॉक्टर या पेशंटला मी एवढी मदत करतो, तुम्ही काय करताय. त्यामुळं एक प्रकारचं स्फुरण मिळतं. अशा रीतीने हॉस्पिटल सुरू झालं. हॉस्पिटल सुविधाबद्दल तर मला वाटतं चित्रफितीमध्ये आपण सगळं पाहिलेलंच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे सुरुवात मी अशी केली, गव्हर्नमेंट सगळ्या स्कीम राबवल्या. सरळ शिक्षा अभियान जसं डॉक्टर उदयने सांगितलं सगळ्या स्कीम राबवल्या आणि गरीबाच्या गरीब माणसाला सुविधा मिळाली ही पहिली मी हे पाहिलं. त्याचबरोबर सोशल ॲस्पेक्ट भाग घेतला. मुंबईमध्ये कुठेही कॅम्प्स असू दे किंवा दहीहंडी कार्यक्रम असू दे, MIDCमध्ये आग लागली त्यावर सुरू धावून गेलं. मला आठवते कळंबोलीमध्ये मागं जाता पूर आला होता. आज जाता येत नव्हतं, दुर्गंधी होती. 3 दिवस सुरू गाडी तिथे जाऊन थांबलेली होती. आम्ही पूर्ण त्याला सुविधा दिली. परवा मराठा मोर्चा आला होता, रोज 500-500 लोकांची आम्ही त्या ठिकाणी तपासणी केली, सुविधा दिली. त्या सूर्य हॉस्पिटल प्रत्येक ठिकाणी धावून गेलं आहे. सूर्य हॉस्पिटल डॉक्टर आरंभ 24/7 काम करतो. माझा मोबाईल अख्ख्या कोकणात सगळीकडे आहे. पण दादा तिची गंमत अशी होती की एकदा मला पेशंट पहाटे 4ला फोन केला की डॉक्टर बेला का फोन केला रे, मला अपॉइंटमेंट पाहिजे. आपण पहाटेचे 4 वाजले, नाही बैलाला पाणी पाजायला उठलो होतो म्हणून फोन केला तुम्हाला. मी हसलो, म्हटलं ठीक आहे, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी पण नांगर धरलेला आहे. किती लोकांना माहीत आहे बोट चालवायची असते, चावरी बैल बोट चाललेलं आहे, कोळपलेलं आहे. मी हसलो ना, ये म्हणतो तू काय काळजी करू, आम्ही तुमच्यासाठी राहू. अशा रीतीने आमचा प्रवास सुरू झाला. एवढं मी मोठं करू शकलो 2 गोष्टीनं. एक म्हणजे प्रेम आणि दुसरा विश्वास. दादा मागच्या अधिवेशनात आपल्या सिनियर आमदारांना छाती दुखायला लागलं आणि तेथून ते चेंबूरला मला फोन केला, डॉक्टर मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये छातीत दुखायला लागलं. मी घाबरलो, आमदार छातीत दुखतं ना आपलं हॉस्पिटल घेऊन आणणार. मी म्हटलं आपल्याला मी अपोलो पोर्ट लगेच बेड तयार नव्हतो. त्याचं उत्तर असं होतं, डॉक्टर मला माहीत नाही तुमच्या मुलावर तुमचा किती विश्वास आहे, पण माझा डॉक्टर उदयवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही इथं ट्रीटमेंट घेणार. किती मोठी ताकद आम्हाला मिळाली. प्रेम लोकांनी किती करावं. एक माझ्या पेशंट होती गुलेनबारी सिंड्रोमची, 1 महिना व्हेंटिलेटरची होती आणि तिची मुलगी एकदा अलिबागून मला फोन आला, डॉक्टर मला 2 खवल्या मिळालेल्या आहेत. म्हणजे खवल्या काय, ते म्हटले की जे भात असतो भातामध्ये काय मासे असतात आणि त्याच्यावरती चमकणारे स्केल्स असतात, त्याला खवल्या मासे फार रेअर असतात, ते मी घेऊन येते. म्हटलं ते कसं करायचं, आमच्या घरी माहीत नाही मॅडम. नाही मी स्वतः येणार. बिचारी अलिबागून घरी आली माझ्या आणि ते खवल्या माशाचं जे पण आम्हाला खायला लागलं. म्हणजे लोकांनी किती प्रेम करावं. एक तर माझा दादा असा निघाला, मला सांगितलं दादा तुम्हाला मी प्रॉन्स घेऊन येतो. प्रॉन्स मला वाटतं ठीक आहे डब्यात घेऊन येईल. हा मोठा कप पोतच घेऊन आला. दिवाळीच्या पूर्व संध्याला आम्ही लाडू वाटतो, मी आमच्या सगळ्या सोसायटीवर प्रॉन्स वाटत होतो. गंमत असे हे बघा, प्रेम आणि विश्वास फार मोठ्या गोष्टी आहेत. ह्या सर्वांच्या साक्षीदारांना आम्ही ह्या गोष्टी सगळ्या करू शकलो आहे आणि या लोकांनी असंच प्रेम ठेवलं, निश्चित आम्हाला हे बळ मिळेल. थोडंसं दादांना मी विनंती पण करेन, दादा आता विमानतळ झाला आहे, कोटीकडे उड्डाण होत आहे, नवीन टॉवर खूप वर राहत आहेत, पण थोडी क्षमता आहे. लहान हॉस्पिटल कुठं जाणार. लहान हॉस्पिटल कमी व्हायला आहे. 4 वर्षापर्यंत हैदराबादची न्यूज होती 62 हॉस्पिटल बंद आहे लहान हॉस्पिटल. 20 वेळा मला माहीत नाही किती नवीन हॉस्पिटल आलेले आहे. लहान हॉस्पिटल जे नवीन कायद्यात आम्हाला खूप अडचणी ठरत आहेत. त्यामुळं एक तर प्रश्न तुम्हीच सोडवला, नाथसाहेब आहेत, जिना आम्ही मोठा कसा करायचा, त्याचा तो GR बदलून आला. स्पिरिटचं लायसन्स 5 बाटल्या स्पिरिट लागतं हॉस्पिटलला. दादा ती स्पिरिटचं लायसन्स आज कमिशनर साहेब नाही, ते मला वाटतं त्यावेळी एक्साईज कमिशनर होते विजय साहेब, आणि ते अप्लाय केलं, ते कलेक्टरपासून जाऊन परमिशन आणावं लागते. मला एका एक्साईज ऑफिसरनं विचारलं, डॉक्टर या लायसन्स तुम्हाला अर्थ समजतोय का. म्हटलं काय रे बाबा, यामध्ये दारूचं दुकान येते अहो, ती किंमत तुम्हाला माहीत आहे का. मी म्हटलं अरे मला दारू नको आहे, मला औषधासाठी पाहिजे आहे, जी काय मला गरज नाही. त्यात किती पैसे असतील तर मला ती गरज नाही. ह्यात किती कोटी लोक असतील हे विचारतं. मग एका लहान हॉस्पिटल एवढा अवघड लायसन्स किंवा STP प्लॅन, उत्कृष्ट नगरे आपण वसवलेले आहे, बायोमेट्रिकची एवढी सुंदर व्यवस्था आहे. पण छोट्या छोट्या हॉस्पिटल STP प्लॅन त्या पण सोसायटी हॉस्पिटलला करणं फार मुश्किल आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. थोडंसं लहान हॉस्पिटल लक्ष दिलं पाहिजे. थोडंसं मी वरच्यावर आग्रहानं सांगतो की इंडिपेंडेंट प्लॉट छोटे छोटे भले शिडको किती मोठे प्रोजेक्ट उभा करता येईल, पण थोडेसे आरोग्य सेवा त्यामध्ये विचार व्हावा अशी मी आपल्याला थोडीशी नम्र विनंती करतोय. थोडंसं
आपल्या लोकांना मी आव्हान पण थोडंसं करतोय 2-3 गोष्टींमध्ये. जसं डॉक्टर रमानी सांगितलेलं आहे, सध्या हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक प्रमाण खूप वाढलेलं आहे. सिंपल मेसेज आहे, 3 तासाच्या तुम्ही हॉस्पिटल रिपोर्ट करा, 2 दिवस पेशंट चालत घरी जातो. हे फार महत्त्वाचं आहे. लेट आला ट्रीटमेंट वाढते, पॅरालिस वाढतं, पेशंटला तर वाचवणं फार मुश्किल होतं. दुसरा एक मला मेसेज द्यायचा आहे आपल्याला, इन्शुरन्स फार गरजेची गोष्ट आहे. कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट खूप वाढत जाते. बऱ्याच लोकांना इन्शुरन्स आणि नसेल त्यांनी खरोखर इन्शुरन्स करावा आणि इन्शुरन्सचे मुद्दे समजून घ्यावे. कधी कधी इन्शुरन्स कंपनी ज्या मुद्दे व्यवस्थित समजून सांगत नाहीत आणि त्यावर थोड्याशा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होतात. आणखी एक विषय आहे की डेथ सर्टिफिकेट. काय होतं, आपल्याकडे बरेचसे पेशंट कॅन्सरचे असतात, मोठी ट्रीटमेंट घेतात, वयोवृद्ध लोक असतात आणि जेव्हा रात्री डेथ होते त्यावेळी ते डेथ सर्टिफिकेट मागायला येतात. बरेच आपल्या नगरसेवक आम्हाला फोर्स करतात. पण काय होतं बघा, माझे ते डॉक्टर होते, आरोग्य डॉक्टर होते, ते म्हणजे माझ्या ओळखीचे ग्रस्त आहेत आणि डॉक्टर डेथ सर्टिफिकेट म्हणजे तू साईन कर. त्यांनी साईन केली आणि अर्धा तो परत माझ्याकडे आला. अहो सर, ते 85 आजोबा होते पण त्यांना 2 बायका आहेत. दुसऱ्या बायकोने तक्रार केली, माझी प्रॉपर्टी लिहून घेतलेली आहे. आता हा अडकला बऱ्यापैकी. जर त्या पेशंटनं जर समजा हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रिंग केलं असतं तर रजिस्ट्रेशन आपला सर्टिफिकेट देणं सोपं जातं. असे थोडे सामाजिक प्रश्न आहेत. या निमित्तानं मी काही लोकांना धन्यवाद देऊ शकतो, द्यायचं आहे मला. सगळ्यात प्रथम म्हटलं तर नाही म्हटलं बिहाइंड एव्हरीथिंग स्टँड्स अ वुमन. आज नाही म्हटलं तर माझी फॅमिली पूर्ण माझ्या पाठीशी उभा आहे. डॉक्टर अंजली पाटील मॅडमनी पूर्ण आमच्या PHC पासून पूर्ण सपोर्ट केला आहे माझ्या प्रोजेक्टला. त्यावरच डॉक्टर रमा, डॉक्टर उदय, डॉक्टर मिनल, सूरज ही सगळी फॅमिली माझ्यावर राहिलेली आहे. त्याचबरोबर माझे सगळे मित्र मित्र आग्रहानं आले आहेत. माझे सैनिक स्कूलचे मित्र आहेत. दादा मैत्री काय असते मला माहिती आहे. खूप लोकांना मला मदत केली आहे. आपण सर्व लोक आहात, ह्या सर्व लोकांना सहकार्य लाभलेलं आहे. मला पत्रकार बंधू सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर अगदी मी निश्चित सांगतो दादा, वेगळ्या पक्षाचे लोक आहेत आपल्याकडे, एवढं राजकीय एवढ्या गोष्टी झाल्या आहेत, परंतु माझे सर्व पक्षाचे चिपळूण पण आमदार मित्र आहेत. आता कालच आता अलिबागच्या आमदार जनता पेशंट पाटला ॲडमिट आहेत, गुरांचे बालदी साहेब 2 पेशंट ॲडमिट आहेत. सगळे लोक पूर्ण कोकण बेल्टमध्ये पेशंट पाठवतात आणि इरिस्पेक्ट ऑफ एनी पॉलिटिक्स सगळे नगरसेवक भोसम मंडळी सूर्य हॉस्पिटल एक चांगलं असून पाहतात. त्याचा मलाही आनंद आहे आणि असं त्यांनी प्रेम आमच्यावर ठेवा असं मला वाटतं. एक शेवटचं सांगतो, संवाद असणं फार गरजेचं आहे. मला माहीत आमचे खाडेसाहेब कुठं आहेत. हां, मी दादा ज्येष्ठांना भेटायला गेलो, त्यांनी सांगितलं डॉक्टर तुम्ही खूप आमच्यासाठी करता, पण एक गोष्ट करा, तुम्ही आमची हेल्थ चेकअप करून द्या. मी डिक्लेअर केलं फ्री हेल्थ चेकअप सगळ्या ज्येष्ठांचे करून देणार. दिवाळी झाल्यावर पहिलं काम आपलं सगळ्यांचे हेल्थ चेकअप करणार. दुसरी एक दादा विनंती त्यांची हेल्थ कार्ड काढणं. मी नानांशी बोलेन आणि आपल्या भागातली जे काय बरेचसे लोकांच्या चर्चा, चांगलं हेल्थ कार्ड प्रायव्हेट असून सुद्धा मी कसं देऊ शकतो यावर कोण त्यांना ती सुविधा द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि सरते शेवटी मी आपल्या सर्वांनी माफीसुद्धा मागतो. 100पैकी 100 मार्क पडत नाहीत. हे कार्यकर्त्यांना आम्ही कधी कुठं चुकलो असेल, कमी पडलो असेल, पण मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करा आणि पुढच्या वाटतेला आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टरांनी एक उदाहरण सांगितलं की पोतं भरून प्रॉन्स दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांना घरपोच झाले. आजकाल हे दुर्मिळ झालं आहे प्रॉन्स वगैरे असे मिळणं. पण जे सामाजिक डॉक्टर्स आहेत, जे सामाजिक भावनेनं काम करतात आणि पेशंट आणि डॉक्टरमध्ये कुठली दरी राहत नाही, तेव्हाच हे भाग्य मिळतं. आणि ते भाग्य 21 वर्षांच्या सेवेतून तुम्ही डॉक्टर मिळवलेलं आहे. हा कार्यक्रम चालू असताना माननीय माजी नगरसेवक केशव म्हात्रे अंकल यांचं आगमन झालं. मी डॉक्टर उदयजींना विनंती करेन की सूरज परिवारातर्फे त्यांचं आपण स्वागत करावं. तसंच माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांचं सुद्धा कार्यक्रमात आगमन झालं. मी सूरज पाटील यांना विनंती करेन की म्हात्रे साहेबांचं स्वागत आपल्या हस्ते करावं. गिरीश म्हात्रे, धन्यवाद. काही नाती तो वरचा बनवतो, काही नाती लोक बनवतात.
पण काही माणसं कुठल्याही नात्याच्या पलीकडची असतात, त्यांना आपण सख्खे मित्र असं म्हणतो. 21 वर्षापूर्वीपासून जपलेलं एक मैत्र या मंचावर आज उपस्थित आहे. सूरज हॉस्पिटलसाठी जागा शोधण्यापासून ते काल ही स्टेज अरेंजमेंट चेक करेपर्यंत हे मैत्र असं अबाधित आहे. आणि पाटील परिवाराचे नाना असं ज्यांना आम्ही म्हणतो, ते पाटील परिवाराचे मित्र, कुटुंब मित्र दशरथ भगत साहेबांना विनंती करेन की मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, मंचावरील सर्व प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व माझे सहकारी, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व सहकारी मित्र. वास्तविक दादा, मी डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं की मला नका बोलायला देवा, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. कारण आमचं कसं चालू झालं की थांबत नाही, ते प्रॉब्लेम हा असतो आमचा आलं का त्यांना. आणि विजयरावांना सांगितलं नका मला बोलायला देऊ, कारण कसं आहे की या ठिकाणी न तुम्ही बोललंच पाहिजे, आलं का त्यांना. तर किती शॉर्टकट बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न होतो. तर मुद्दा एवढंच आहे की डॉक्टर साहेबांची जी का आमची मैत्री झाली, ते माझे मोठे बंधू करसन भगत, निशान भगत आणि संदीप भगत यांचे वडील आणि नगरसेविका फशीबाई भगत त्यांचे पती, आणि त्यांना मेंदूच्या संदर्भामध्ये इलाज करण्यासाठी आमचे लांडगे साहेब त्यांनी आम्हाला शिफारस केली आणि तेव्हापासून आमचे नाते जमले. आता हे त्यामध्ये आम्हाला रिलीफ मिळाला त्याचा आनंद आहे, पण सर्वांना रिलीफ मिळते त्याचा जास्त आनंद आहे. आणि म्हणून ती जवळीक आहे, कारण आम्ही नगरसेवक आहोत. आम्ही पहिले डॉक्टरांना सांगतो तुमचं सर्व चांगलं आहे, हो, तुमचे उपचार चांगले आहेत, तुमच्या मस्ती चांगले आहेत, तुम्ही चांगले आहात, पण ते लोकांना काय देणार ते पहिले सांगा. हा आमचा पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो, आला काय ना. आणि मागे जे कॅटलॉग मशीनची ज्यावेळेला दादा या ठिकाणी इथेच आम्ही उद्घाटन केलं, आणि ही जी वास्तू जी बनलेली आहे नाईक आपलं यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि इथेच आम्ही उद्घाटन केल्यामुळे माझ्या मनामध्ये एवढंच डॉक्टर साहेब ते प्रेझेंटेशन देत होते की आम्ही फोर्टीजमध्ये मशीन आहे किंवा इथं बाकी ठिकाणी माझी कुठेच नाही आहे. मी डॉक्टर साहेब तुम्ही सर्व चांगले आहेत, व त्यावेळेला हीच माझी मंडळी सर्व बसली होती त्यावेळेला की तुमचे सर्वच चांगले आहे, का आम्हाला माफक दरामध्ये काय देईल ते सांगावं आम्हाला. शेवटी आम्ही या ठिकाणी येत असताना दादा आपलं एकच म्हणणं असतं की माफक दराने काय आहे, आणि त्याप्रमाणे त्या माफक दरामध्ये आणि कमी दरामध्ये कमी खर्चामध्ये होतं. वर्धापन दिन ठेवायचं होतं, डॉक्टर साहेब बोलले की नानात वर्धापन दिन ठेवायचं आहे, त्याचे कसे लाईन वगैरे कार्य, मग सर सगळंच होईल. हो, हा जो जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे डेकोरेट सर्व होईल, सर्व लाईनअप लागेल, पण माझे ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्यासाठी तुम्ही काय देणार ते सांगा. आणि मग ते खाडे साहेब, काले साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, सर्व जे बसलेले मंडळी इथे तर बसलेली मंडळी सर्व त्यांना निमंत्रण पत्रिका घेऊन गेले डॉक्टर साहेब. आणि हिंमत असते, कोणी असं कमर्शियल माणूस, लोक सामान्य माणसं जायला घाबरतो, तर जाग गेलं तर काहीतरी मागेल, पण दादा हिंमत केली, त्यांनी सांगितलं मी जातो ना, तुम्हाला काय पाहिजे, हो हे तुमचंच हॉस्पिटल आहे. आणि ज्यावेळेला त्यांच्याकडे गेले त्यांना निमंत्रण दिलं, तुम्ही सर्वांनी या, इथे आपलं हॉस्पिटल आहे. ते म्हणजे सगळं बरोबर आहे, पण आम्हाला भीती वाटते की आम्ही सिनियर माणसं आहोत, सिनियर सिटीजन असल्यामुळे मी मुलाकडून मागू शकत, आमचा स्वाभिमान आहे. डॉक्टरकडे गेलो तर हात लावायचं पैसे जास्त घेतो, हात लावायचं काय घेणार ते बरं सांगा. कारण आम्हाला तिथून भीती निर्माण होते. आणि मग डॉक्टर साहेबांनी त्यांना शब्द दिला तुम्ही यावं इथे, हो आलं का त्यांना. आणि मग त्यावेळेला आम्हाला दादा या ठिकाणी अशा पद्धतीने डॉक्टरना पाठवलं द्यायला आम्हाला हिंमत मिळते. राहिले डॉक्टर साहेब तुम्हाला प्रॉन्स किती आणले, आणखी आणा आम्हाला वाटा, कारण आम्ही मासेमारी आहोत, आमचे सिनियर सिटीजन्स आहेत, तुमच्याकडे मासे जास्त आले तर नक्की आमच्याकडे आणा. कारण सर कसं आहे की शेवटी ती सदृढ आहे, ते आलं ना, हा प्रेम आहे. शेवटी या ठिकाणी अनेक या हॉस्पिटलमध्ये दादा खरं सांगतो की एक बिंदू यातला महत्त्वाचा बिंदू आहे की अनेक हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला आपण त्यावेळेला पेशंटला ज्यावेळेला ॲडमिट करतो
ते ॲडमिट करत असताना तुमच्या पाठीमागे पहिले पैसे ठेवा भाऊ. काय म्हणतोय, ॲडमिट करताना एकच जो बिंदू पहिला तयार होतो आणि तो एवढं म्हणजे छाती दुखत असेल ना तर छाती जास्त दुखते. ॲडमिट करताना पहिले पैसे ठेवा, तुम्ही पहिले पैसे डिपॉझिट ठेवा. आणि काय होतं दादा, तिथेच माणूस मरतो हो. म्हणजे उपचार करायच्या अगोदर मरतो तर पैसे ठेवा म्हणून, पण इथे तसं नाही आहे. इथे ह्या ठिकाणी जो आम्हाला अनुभव आलेला आहे, पहिला आम्ही उपचार करू नंतर बाकीचं बोलू. काय म्हणतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मनाला भावतात, मनाला पटतात. राहिला तर ह्या ठिकाणी एक मात्र गमतीचा भाग असतो दादा. म्हणजे आमच्याकडे आहे ना नगरसेवक म्हणून तसं अंकल डॉक्टर साहेब असतील, मोबाईलचं बिल कमी करा म्हणून आमच्याकडे कोणीच येत नाही बघा. मोबाईलचं बिल फार झाले, आमच्याकडे कोणीच येत नाही. गॅरेजमध्ये गाडी आहे, ती मोटर गाडी गॅरेजमध्ये गेलेली आहे आणि मोठा बिल आलं आहे, दादा कोणी कमी करायला सांगत नाही की आमचं बिल कमी करा म्हणून. मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये फार बिल करतात, पण कोणी आम्हाला सांगायला येत नाही की रेस्टॉरंटमध्ये फार मोठे बिल झाले, आमचं बिल कमी करा म्हणून कोणी सांगत नाही. पण हॉस्पिटलमध्ये मात्र लवकर सांगतात. तो फोन आम्हाला येतो का आमचं बिल वाढले. आणि ठीक आहे, आपण डॉक्टरने SMS टाकतो, डॉक्टर बघा, कारण अगोदर 2 SMS दिलेले असतात. मग आम्ही डॉक्टर साहेब बघा तुम्हाला कसं जमते ते जरा थोडंसं विचार करा. परंतु गंमत त्याची पुढे मोठी असते. डॉक्टर नाथनी जी शिफारस केलेली असते त्यात थोडं कमी केलं का मग दशरथ भगतला फोन करायचं, अरे काय डॉक्टर साहेब आमचं कमी करत नाही, बिल जास्त आले. मग नाथ माझ्याकडून कमी करून घ्यायची. मग नंतर केशव अंकल आहे, त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही आमची शिफारस पहिली आहे की चौथी आहे. ती शिफारस पहिले एक डॉक्टरने विचारतो, बस शिफारस माझी किती आहे तेवढं जरा सांगा. तर पहिले आहे की चौथी आहे. हा ठीक आहे, आलं त्यांना. जर बिल फार मोठं असेल आणि व्यक्ती फार अल्प उत्पन्न घटकातला असेल तर थोडंसं काम करायला तर हिंमत आहे, धमक येते. माणूस फार आर्थिकदृष्ट्या सबल, बिल 5,000, आता त्यात कमी काय करणार, हा तर मुद्दा आहे ना. कमी करून किती करणार भाई, तो आपकी इज्जत सांभाळो तर आम्हाला इज्जत सांभाळो. त्यामुळे ही या ठिकाणी डॉक्टर साहेब या आपल्यासमोर फार मोठा प्रसंग असतो, पण आमच्यावर मोठा प्रसंग असतो. शेवटी आम्ही विचार करतो की या ठिकाणी जेवढं जमल तेवढं करावं. आलं का हप्त्याला 4 शिफारस असतात, 5 शिफारस असतात. डॉक्टर तरी काय करणार का, माझी गुंतवणूक आहे का त्याला कमी करा म्हणून. तर ह्या ठिकाणी दादा ह्या ठिकाणी फार एक आणि राहिलं डॉक्टरच्या बाबतीत दादा की लोकांमध्ये एक समज आपण एक अवेअरनेस केलं पाहिजे सरकारच्या माध्यमातून, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किंवा नगरसेवकाच्या माध्यमातून. अरे बाबा तर तुमचा पेशंट जो त्या ठिकाणी जो इलाज करतो एखादीच माहिती घ्या ना हो. जो बिल भरतो त्याने माहिती घ्या, जो बिल भरत नाही तो जातो माहिती घ्यायला. या पेशंटचे काय झाले 4था 5वा 6वा माहिती घेतो, त्यामुळे वाद निर्माण होतात. काय म्हणतो, वाद निर्माण होतात. हा वाद निर्माण होतात तो हॉस्पिटलला त्रास होतो. मग मी डॉक्टरला मागे काय सांगितलं की माझी सूचना घ्या. मी आपल्याला सांगतो काय असतं की हौशी गौश नातेवाईक येतात ना भेटायला, ते डॉक्टर जातात काय झालं कसं झालं. मी डॉक्टर सांगितलं किती लोक आले, जर आले की त्यांना सांग बिल तू भरणार असेल ना तर मी तुला सगळं सांगतोय. तो निघून जातो बघा, तो थांबत नाही. तो अरे किती लोकांना सांगणार, ते किती लोकांना कन्व्हिन्स करणार, किती लोकांना काउन्सिलिंग करणार का डॉक्टर साहेब, म्हणजे खरं आहे का. तर असं ह्या ठिकाणी हा एक आणि स्टाफ चांगला आहे, कोविडने चांगली मदत केली, आमच्या लोकांना मदत करतात. राहिली सर दादा एक महत्त्वाचं मला सांगायचं की आपण डॉक्टर मिनल पाटील यांचं डेंटल हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. दादा ह्या मातीतलीच मुलगी आहे, तिचा जन्म इथे झाला. यांचे जे वडील आहेत प्रोफेसर मनोलकर म्हणून सर, ते 36 वर्षे ह्या मॉडर्न कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न कॉलेज आता तर कर्नल भाऊराव पाटील कॉलेज नाही ते प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना, तर प्रोफेसर म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असताना दादा महत्त्वाची गोष्ट शहरातल्या विद्यार्थ्यांना प्रेम केलंच केलं, पण भूमिपुत्रांना जास्त प्रेम केलं सर, जास्त भीमपुत्रावर प्रेम केला. आणि आतासुद्धा त्यांनी जे फोन केलं जवळजवळ वाशीगाव, तुर्बा, नेरूळ, सानपाडा अशा अनेक गावातल्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना फोन केला, माझ्या मुलीचं हॉस्पिटल आहे तुम्ही या. त्यांनी एकच सांगितलं. आणि ज्यावेळेला जो जमलं लग्नाचं तर उद्या सरांना सांगितलं आर्यन पाटलाच्या घरात आहे, माझ्याच घरात आहे सर. आणि आता त्यांनी वाक्य वापरलं
की जी काय मी रयत म्हणजे पूर्वी रयत म्हणजे मॉडर्न कॉलेज म्हणजे काय दादा आपली तर मेहनत आहे हो. मॉडर्न कॉलेज आपण उभं केलं तर काय होतं, ग्रामीण भाग होता, आपल्यामुळे ते उभं झालेलं आहे. त्यावेळेला सर एकच सांगितलं की दशरथ म्हणे जी काय मी एवढी सेवा केली ना, या मुलीचं हॉस्पिटल होतं हे पुण्य मला मिळालं, माझं हे म्हणजे पुण्य फळाला आलं. मनोलकर सर म्हणून त्यासाठी आपला उल्लेख करतो आपण. सर जास्त न बोलता, फारच बोललो तरी आमचा सवय जास्त न बोलता आलं का त्यांना. तर सर आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु शुभेच्छा जाताना सर कसा प्रॉब्लेम थोडासा आमचा वेगळा दादा. बाकी ठिकाणी आमचं भरभराट असं म्हणतो आपण, एखादा किराणा दुकान जर असेल तर आपण गेलो तो शुभेच्छा तुमचं भरभराट हो. दादा इथे भरभराट झाली होऊन नाही चालणार ना दादा. आता डेंटल हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही बोलो भरभराट होऊन दे, सगळ्यांना आजारी पडतील ना, प्रॉब्लेम होईल. मग आम्ही काय त्या ठिकाणी सांगतो दादा आमच्या अशा शुभेच्छा आहेत की हे जो हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट येतील, काय म्हणतो जे काय पेशंट येतील या हॉस्पिटलमध्ये, मग सगळ्याच पूर्ण हॉस्पिटलमध्ये जे काय पेशंट येतील त्या पेशंटला जो तुम्ही जो औषध देणार तो औषध तो लागला पाहिजे, जो उपचार केले तो उपचार फललं पाहिजे, अशा ईश्वरचरणी प्रार्थना देतोय. ही शुभेच्छा. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद महाराष्ट्र. थँक्यू. तू थक के न बैठा बुडान बाकी है अशा शुभेच्छा देणार आहे मनोगत. मित्रांनो, शहरं म्हणजे नुसत्या इमारती नव्हेत, शहरं ओळखली जातात ती तिथल्या संस्कृतीने, तिथल्या शिक्षण सुविधा, तिथल्या आरोग्य सुविधा, ट्रॅफिक आणि पर्यावरण विषयक सोयीसुविधांनी. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा खाडीपलीकडे एक नवी मुंबई वसवायला हवी असा विचार अमेरिकी शहर नियोजक आल्बर्ट मेयर आणि NV मोडक, ज्यांच्या नावाने मोडक जलाशय आहे मुंबईचा, या दोघांनी मांडला. त्यातून सिडको स्थापन झाली आणि JB डिसूजा सारख्या अनेक अधिकाऱ्याकडे ती सिडकोची जबाबदारी देण्यात आली. पुढे चार्ल्स कोरिया, नाटककार विजय तेंडुलकर, डॉक्टर किरीट पारेख, माधवराव गोरे यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी हे शहर आकाराला आणलं आणि त्याचा पाया भक्कम आखीव रेखीव केला. हा झाला नवी मुंबईचा पूर्वार्ध. नंतर सुरू झाला तो नवी मुंबईचा उत्तरार्ध. तो उत्तरार्ध तेवढाच भक्कम, तेवढाच रेखीव आणि तेवढाच आकर्षक सुंदर राहिला. त्याचं कारण हा उत्तरार्धाची जबाबदारी घेतली होती दादांनी. गणेश नाईक नावाचा दूरदर्शी नेता या शहराला लाभला आणि JB डिसूजांचं स्वप्न एका कळसावर जाऊन पोचलं. आज नवी मुंबई देशातल्या उत्तम शहरातलं एक शहर मानलं जातं. त्यामागे नाईक परिवाराचं खूप मोठं योगदान आहे. या शहरासाठी जे जे उत्तम असेल ते इथं आणताना दादा त्याच्या पाठीशी ठाम उभं राहिले. अगदी सूरज हॉस्पिटलची जागा पाहिल्यानंतर दादांनी डॉक्टर RN पाटलांना एक फोन नंबर दिला होता. RN सर, तुम्हाला सूरज हॉस्पिटल स्थापन करताना उभं राहत असताना काहीही अडचण आली सिडको पातळीवर, नवी मुंबई महापालिका पातळीवर, तर या फोनवर गणेश नाईकांना फोन करायचा. पण सूरज हॉस्पिटल हे माझं मानबिंदू ठरलं पाहिजे शहरातलं, आणि या भावनेनं दादा आज सुद्धा उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतो की तुमच्या भावनांना शब्दरूप द्या. भारत माता की वंदे. आज सूरज हॉस्पिटलचा 21वा वर्धापन दिन आणि स्माइलेक्स डेंटल क्लिनिकचं उद्घाटन या प्रसंगी उपस्थित पूर्वी या महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये असलेले श्री सुरेश जाधव, निवृत्ती IAS अधिकारी, श्री RT शिंदे, निवृत्त विभागीय आयुक्त पुणे, श्री पोपट मलिकनेर, MD महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप, आपल्या या शहरातले स्थायी समितीचे माजी सभापती डॉक्टर जियाजीनाथ, ज्येष्ठ नगरसेवक दशरथजी म्हात्रे, ज्यांनी आता अतिशय मनपूर्वक भाषण केले ते दशरथजी भगत, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक भाऊ बापकर, समाजसेवक राजेश ठाकूर, समाजसेवक श्रीराम मुडवी, समाजसेवक दत्ता पाटील, समाजसेवक निशांत भगत, समाजसेवक गणेश कंबळे, समाजसेवक जगदीश पाटील,
समाजसेवक ज्ञानेश्वर म्हात्रे, समाजसेविका शैला पाटील, समाजसेविका राजश्री कमळे, डॉक्टर अशोकजी पाटील, डॉक्टर प्रतीक तांबे, श्री माणिक सर, डॉक्टर सोमनाथजी गोसावी, डॉक्टर प्रशांतजी थोरात, डॉक्टर विनायकजी म्हात्रे, डॉक्टर प्रकाशजी शेंडगे, प्राध्यापक दीपक मानवकर, पत्रकार ज्येष्ठ संपादक दिनेशजी पाटील, श्री राजू सैद आणि ज्यांनी या ठिकाणी निवेदक, ज्याला इंग्लिशमध्ये अँकर म्हणतात, ती भूमिका केली, ते प्रसिद्ध अँकर विजय कदम, आणि ज्यांनी आपल्याला आमंत्रित केले डॉक्टर राजाराम पाटीलचं हॉस्पिटल, पण आर्यन पाटीलचं हॉस्पिटल याच नावाने जास्त होते. डॉक्टर हे राजाराम पाटील हे पुढे कुठे आला, डॉक्टर आर्यन पाटील हा ब्रँड झालेला. डॉक्टर अंजली पाटील, डॉक्टर उदय पाटील, डॉक्टर रमा पाटील, श्री सूरज पाटील, डॉक्टर मिनल पाटील, त्यांच्या प्रेमापोटी आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, मी इथे काही पाहुणा म्हणून आलेलो नाही. डॉक्टर आर्यन पाटील यांचं कुटुंब मी माझं कुटुंब समजतो, आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्येच एखादी प्रगती होत असेल किंवा त्याच्याच काही आठवणीच्या काही गोष्टी जतन करण्याचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मी या कुटुंबाचा सदस्य म्हणून आलेलो आहे. जसं मागाशी डॉक्टरांनी आपल्या वक्तव्यात म्हटल्यानं विजय कदमांनी त्याला अधिरोखित केलं की मी डॉक्टरांना सांगितलं होतं कसल्याही गोष्टीची अडचण पडली तर हा फोन घ्या, मला फोन करा. दशरथ भक्तांनी ह्या कुटुंबाविषयी फार पलीकडे जाऊन गोष्टी सांगितल्या. डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की एखाद्या पेशंटने जर मला नातेवाईक सांगितलं की तर डॉक्टरना मी बोलतो, डॉक्टर आम्ही काही चेक देणार आहोत, तुम्ही त्याच्यात आणखी किती कमी करता. म्हणजे डॉक्टरांना मेसेज पोहोचतो की बाबा हा पेशंट थोडा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. खरं म्हणजे मी आता दिनेश पाटील यांनी, कारण मागेच माझी चर्चा चालली होती की ह्या नवी मुंबईतले जे पत्रकार आहेत, पत्रकारांना काय पूर्वीच्या कालखंडामध्ये पत्रकारांच्या सोयी चांगल्या प्रकारच्या व्हायच्या. आता पत्रकार म्हणजे खंडीभर पत्रकार, खंडीभर म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, म्हणजे त्याला मोजदाद नाही तेवढे पत्रकार आहेत. दिनेश पुढे बसला, खरं आहे ना. तर या परिस्थितीमध्ये मी डॉक्टर आर्यन पाटलांकडे जबाबदारी दिली, नवी मुंबईतल्या सर्व पत्रकारांची यादी दिनेश तू द्यायची, तर त्या लोकांचा इन्शुरन्स जे काय वार्षिक असेल ना ते मी आणि डॉक्टर आर्यन पाटील आम्ही दोघांनी जबाबदारी घेतली. आता दुसरे पत्रकारांचे तर दुसरे कोण घटक आले तर त्यांना काही मी नाकारणार नाही, त्यांना बस तुमच्यासाठीच होता. एकूणच कधी कधी प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, डॉक्टर आर्यन पाटलांनी या त्यांच्या ह्या प्रयत्नाला कधी व्यवसायाचं स्वरूप दिलंच नाही. डॉक्टर आर्यन पाटलाची सेवा ही आमच्या नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्यांची जी सेवा आहे त्या कॅटेगरीमधली. आता ज्यांचा मी नावाचा उल्लेख केला माझ्या एकूण मान्यवरांच्या, त्या सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटीज मला माहिती आहेत. स्वतःच्या सुखापलीकडे जाऊन दुसऱ्याच्या सुखाची चिंता करणारे, स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना पोटभर खाऊ घालणारे किंवा उपाशी असलेल्या माणसाचं मन तृप्त करण्याची धारणा असलेली लोक. आणि माझं प्रॅक्टिकल मत आहे, खाल्यानेच माणसाचं शरीर बळदंड होतं या गोष्टीवर माझा विश्वास नाही. माणूस जर सत्मार्गानं आणि सत्विचारानं आणि एकूणच आचरणानं जर पुढं चालला तर त्याला आजूबाजूच्या वातावरणामधून शक्ती मिळत असते आणि त्या शक्तीद्वारे माणूस सशक्त होतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे गणेश नाईक. मी माझ्या आयुष्यामध्ये आता मी कधी काय खातो कधी कोणी बघितलं का नाही, कारण बाब अशी आहे की म्हणजे याचा तर मी एकेकाली 40 अर्धा कप चाय घ्यायचो, पण ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे आपलं जर थांबलं नाही तर काय आपलं खरं नाही. आणि म्हणून
निश्चय केला का बाहेर सकाळी घर ते संध्याकाळी घर किंवा आपल्या गाडीमध्ये, म्हणजे मी काय म्हणजे गाडीमध्ये, कारण का ते दुसऱ्या जागी तिथे दिलेल्या गोष्टी आग्रहाने खाव्या लागतात. आता बाब अशी आहे की स्वतःच्या तोंडावर आणि मनावर ताबा ठेवला तर अर्धी रोग कमी होतात. डॉक्टर एम आय राईट और रॉंग? बरोबर आहे. ताबा मनावर पाहिजे आणि जिभेवर पाहिजे. तो जर ताबा मिळाला तर बरेचसे अडचणी कमी होतील. डॉक्टर आर.एन. पाटीलच्या सूरज हॉस्पिटलची तक्रार कुठे गेलेली नाही. ना महापालिकेच्या प्रशासनामध्ये, ना कुठल्या नगरसेवकाकडे, ना कुठल्या आमदार नामदार किंवा कुठल्याही असलेल्या सो कॉल्ड सोशल वर्करकडे सुद्धा. कारण डॉक्टरांच्याकडचं वातावरणच एक आपुलकीचं असतं. आता मगाशी बारकाने बघितलं, सुनाने सासऱ्याचं किती कौतुक करावं. आणि अशा प्रकारचं वातावरण ज्या घरामध्ये आहे तिथे संस्कार रुजले जातात. ज्या ठिकाणी माणुसकीचा मार्ग सांगितला जातो त्या ठिकाणी पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. आणि माझा दावा आहे की तुमच्या सूरज हॉस्पिटलमध्ये मिळणारी ट्रीटमेंट ही पेशंटला नाही, आपल्या घरच्या सदस्याला ट्रीटमेंट जी ज्या धारणेतून मिळते तीच ट्रीटमेंट इथे मिळते. अशा बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलेलं आहे. आणि माझ्यासारख्या मी तलागाळ्यातल्या लोकांना म्हणजे भिकारी दुर्दैवानं भिकेचं स्वरूप ज्याच्याकडे आले त्यापासून तर भारतातल्या सगळ्यात किंवा आशियातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाची गणेश नाईकची कनेक्टिव्हिटी, तर मी सांगायची कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. पण या वातावरणामध्ये डॉक्टर तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या हॉस्पिटलचं लोकांनी कौतुकच केलं. आणि तुम्ही पण जाणीवपूर्वक एक गोष्ट जपली. आता तुम्ही तुमच्याबरोबर 24 वर्षापूर्वी ज्या लोकांनी काम सुरू त्या लोकांचा तुम्ही सन्मान केला. हे सन्मान करण्याची धारणा म्हणजे आय एम नॉट ओनली वन, ऑल पीपल आर विथ मी. हे सगळे माझ्याबरोबर आहेत आणि म्हणून मी आहे. ही जी धारणा तुम्ही जी या ठिकाणी अधोरेखित केली, ही धारणा दशरथ भाऊ काय बोलला की तुमची काय भरभराट हो, काय तुमच्या हातूनच जनसामान्यांची सेवा हो काय, आणि ती सेवा होत राहील. आणि त्या सेवेकरता आम्ही सगळेजण आलोय, एक कौटुंबिक सोहळ्यामध्ये आलो. या तुमच्या सुनेनं जे दात पाडण्याचाच व्यवसाय सुरू केला, मी विनोदानं बोलतो, दात रिपेअर करण्याचा. तर बाब असे की मेंदूमध्ये असलेले, आता आपण डोकं दुखतं म्हणजे सॅरिडॉन घ्या, ॲस्पिरिन घ्या. आता मी बघितलं मगाशी त्या यंत्रणा, तर मेंदूच्या विविध भागामध्ये विविध प्रकारच्या व्याधी असतात. चक्कर येण्याची ग्रंथी किंवा तुमची ती तो पॉईंट वेगळा असतो, डोकं दुखण्याचा वेगळा असतो, उलटी येण्याचा वेगळा असतो. म्हणजे मेंदू म्हणजे मेंदू नाही, मेंदूमध्ये विविध भाग आहेत. एखादी गाडी म्हटलं तर गाडीला विविध प्रकारचे स्पेअर पार्ट आहेत. तरी गाडीला मेकॅनिक म्हणजे सगळ्या मेकॅनिक म्हणजे सगळ्याचाच डॉक्टर नाही. पूर्वीच्या काळी बोशपंप म्हणजे त्याला आता नवीन गाड्यांना बोशपंप नाही, आता डायरेक्टच त्याला, परंतु विविध प्रकारचे एक्सपर्ट असायचे. आणि सुदैवानं सगळ्यांना ते जमत नाही, पण डॉक्टरांनी ते जमवलंय. आणि डॉक्टरच्या सुविध पत्नी, त्याची सुविध मुलं आणि संस्कारात घेऊन आलेल्या सुना, आणि मला वाटतं तुमच्या घरात सून नाही, या मुलीसारख्या तू वावरत असते, बरोबर आहे. आणि अशा या वातावरणामध्ये तुम्ही भविष्यकाळामध्ये जनतेची सेवा करा. डॉक्टरांनी सांगितलं की आता भविष्यकाळामध्ये एकूण टावरच्या टावर काय इमलेच्या इमले या ठिकाणी एक छोट्या हॉस्पिटलचं अस्तित्व करणार आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की अपोलोची मॅनेजमेंटसुद्धा माझे मित्र आहेत, फोर्टिसवाले माझे मित्र आहेत, रिलायन्स हॉस्पिटल कोकिलाबेन, परंतु तुमच्याकडचा दर्जा त्याच्यापेक्षा कमी नाही. एकूणच तुम्ही ज्या भावनेतून लोकांना मग सांगितले की आता रात्री 2 वाजता 3 वाजता अटॅक आल्यानंतर 2 लाख रुपये डिपॉझिट, म्हणजे अशा लोकांच्या बुद्धीची किंवा त्यांच्या मनोवृत्तीची कीव करावी तेवढी थोडी. परंतु डॉक्टर आर.एन. पाटलाच्या हॉस्पिटलमध्ये
ॲडमिशन घेताना पैसे मागितलेले आहेत किंवा एखाद्या माणसाकडे दुर्दैवानं तो डिस्चार्ज घेताना त्या ठिकाणी पैसे नसतील तरीसुद्धा माणुसकी सोडून डॉक्टरांच्या प्रशासनातले लोकसुद्धा कधी वागलेलं माझ्या कानावर आलेलं नाही. आणि हे वातावरण तसंच कायम ठेवा. आम्ही सगळेजण आलेलो. आता हे बघा किती महापालिका तुमच्या किती सेवेत आहे बघा. म्हणजे आपोआप मंडप तयार करून दिलेला आहे, बिना खर्चाचा मंडप आहे. म्हणजे महापालिका ऑल मीन्स तुमच्याबरोबर आहे. आणि आता सगळे नगरसेवक सगळे हे सगळे इकडे बसलेले या नवी मुंबईतली विविध क्षेत्रात काम करणारी रत्न आहेत. त्या सगळ्यांचा सदिच्छा आशीर्वाद म्हणजे भविष्य काळामध्ये तुमचा पिलर मजबूत, जसा पिलर हा मजबूत आहे ना तसा RN पाटील कुटुंब पूर्वीपासून मजबूत आहे. पण त्याला वेलच्या वेळी पेंटिंग करायचं काम सगळेजण करतील हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल र गड्या चाल तुला भीती कुणाची, परवार कुणाची, असा हा दादांचा आशीर्वाद रौप्य महोत्सवासाठी, सुवर्ण महोत्सवासाठी होता. प्रत्येकानं किमान 1 तास आयुष्यातलं 1 वर्ष अथवा उत्पन्नातला 10% वाटा वंचित माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी द्यायला हवा. हा डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर अभय बंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाललेली सूरज हॉस्पिटलची आणि डॉक्टर RN पाटील परिवाराची वाटचाल आहे. त्या वाटचालीमध्ये अनेक माणसं जोडली गेली. मगाशी मी नानांचा उल्लेख केला, तसाच आमचा एक तरुण मित्र डॉक्टर प्रशांत थोरात हा सुद्धा एका सामाजिक जाणीवेनं नवी मुंबई परिसरात काम करत असतो. या शानदार वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजनात प्रशांत पुढे राहिला. पाटील परिवारानं तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर प्रशांतला विनंती केली. याच पाटील परिवाराचा एक पुढचा भाग आपण नानांनी बोलताना उल्लेख केला की ह्या परिवाराचे घटक म्हणून आपण इथं आलोय. त्यांच्या घरातले सदस्य आपण बघितले तरी सरांनी विनंती केली की प्रशांत सगळ्यांचा आभार तू मानलं पाहिजे. ह्या भावनेने आपण आज 21व्या वर्धापन दिनानिमित्त सूरज हॉस्पिटलच्या तसंच स्मायलेक्स डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला असे आमचे लाडके लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार माननीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित इतर मान्यवर, त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे निमंत्रितांना मान देऊन आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर मंडळी, आप्तेष्ट यांच्या सर्वांचं सूरज हॉस्पिटल परिवाराकडनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व यंत्रणांनी या ठिकाणी जी आपल्याला मदत केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. सायबर सुरक्षता जनजागृती कार्यक्रमानिमित्ताने पण सातपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि इतर सर्व घटकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपणाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी आम्हा सर्व आयोजकांकडून विनंती आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. स्मायलेक्स डेंटल क्लिनिकच्या समोर ज्या ठिकाणी या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे त्या दवाखान्यासमोर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी आम्ही आयोजकांकडून आपल्याला विनंती करत आहोत की आपण भोजनाचा आस्वाद घेऊन जावा. धन्यवाद. सगळं